तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर पहा, सर्वांकडे गणपती बाप्पा आले होते आणि कुणाकुणाकडे महालक्ष्मी देखील असतात। गणपती बाप्पा तर प्रत्येकांच्या घरी येतात, परंतु महालक्ष्मी जी आहेत तर ठराविक लोकच म्हणजे बसवत असतात, ज्यांच्या पिढीने पार म्हणजे पहिल्यापासून आलेल्या आहेत की पूर्वज देखील ते पूर्वजांपासून आपल्या घरामध्ये आणल्या जातात। असे लोक मतलब महालक्ष्मी बसवतात किंवा ज्यांना इच्छा आहे तर ते देखील आपल्या आईवडिलांकडून किंवा एखाद्या पाहुण्यांकडून ज्यांच्याकडे महालक्ष्मी आहेत त्यांच्याकडून घेतात किंवा ते त्यांना म्हणजे देतात, तर ते महालक्ष्मी बसवत असतात। तर पहा, ह्या 10-15 दिवसामध्ये भरपूर अशी म्हणजे तयारी करावी लागते। घर अगदी म्हणजे भरून निघतं, सर्व काही गोष्टी आपल्याला हे आणायचं ते आणायचं, सर्व काही तयारी चालते। आणि गणपती बाप्पा यायचं म्हटले की भरपूरच असं म्हणजे प्रसन्नतेचं वातावरण असतं। पहा, तर आमच्याकडे जे आहे तर गणपती बाप्पा देखील येतात आणि महालक्ष्मी देखील असतात। तर तुम्हाला सांगू तर भरपूर अशी 7-8 दिवसापासून 9-10 दिवसापासून जवळपास तयारी अगोदरच चालते। सर्व काही साफसफाई आणि नैवेद्याच्या त्याच्या जी तयाऱ्या की आपण काय बनवणार आहोत काय नाही, सर्व काही किराणा वगैरे इकट्ठा सर्व काही भरणं, हे ते भरपूर तयारी करावी लागते। आणि त्यानंतर म्हणजे गणपती बाप्पा आले की म्हणजे चौथ्या दिवशी, 3 दिवसाच्या नंतरून चौथ्या दिवशी आहे तर महालक्ष्मी येत असतात। परंतु ह्यावेळेस थोडीशी तिथी जी आहे तर 1 दिवसांनी ढकलली होती। 4 दिवसाच्या नंतर म्हणजे 5व्या दिवशी महालक्ष्मी आल्या होत्या, रविवारच्या दिवशी। तर भरपूर काही अशी मतलब तयारी झाली, सर्व काही 10-15 दिवस जी आहे तर वातावरण घरचं अगदी असं प्रसन्न वातावरण होतं। आणि पहा, गणपती बाप्पा देखील गेले जाऊन, त्यांना 1-2 दिवस झाले, तर अगदी म्हणजे सर्व काही घरामध्ये त्यांचं पंडाल वगैरे सुनं लागतं। कारण आपल्याला सकाळची देखील आरती, संध्याकाळची आरती करायची म्हटलं की त्या तयारीमध्ये त्याच्यामध्ये आपला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत दिवस कसा जातो ते माहितीच पडत नाही। आणि मग त्यानंतर जे आहे तर आता जे आहे तर 2 दिवसापासून एकदम म्हणजे सुनं लागतंय तर गणपती बाप्पा गेल्यामुळे। आणि जास्त करून म्हणजे मध्ये महालक्ष्मी आल्याच्या नंतरून ते 3 दिवसामध्ये देखील भरपूर अशी तयारी करावी लागते की त्या 3 दिवसामध्ये आपल्याकडे पाहुणे सर्व काही येत असतात। मग त्या दिवसामध्ये आपल्याला त्यांचं आगमन असतं, त्यांचं जेवण असतं दुसऱ्या दिवशी, आणि तिसऱ्या दिवशी मग दोरे वगैरे घेणे वगैरे हे असतं। तर भरपूर असं काही म्हणजे कार्यक्रम असतात। तर घरामध्ये अगदी म्हणजे आता सुनं वाटत आहे। तर यावेळी जे आहे तर महालक्ष्मीसाठी मी ऑनलाईन साड्या मागितल्या होत्या। तसं तर बाकी पूर्ण शॉपिंग जी आहे तर ती नगरच्या आपल्या मार्केटमध्ये जाऊनच केली होती, पण ह्यावेळेस जी आहे तर मी ऑनलाईन साड्या मागितल्या होत्या। तर भरपूर हळदी कुंकाला जी बायका आल्या त्यांनी भरपूर जणींनी विचारलं की साड्या खूप छान आहेत, तुम्ही कुठून घेतल्या, काय घेतल्या? तर सर्वांना सांगितलं की यावेळेस मी साड्या जी आहेत तर ऑनलाईन घेतल्या आहेत। तर मी जी साड्या आहेत तर जी आपल्या नगरच्याच सख्या बहिणी सख्या जावा स्टुडिओमधून मी ऑनलाईन घेतल्या होत्या आणि खरंच खूप म्हणजे छान साड्या भेटल्या होत्या। तर तुम्हाला दाखवते मी। तर ही जी साडी आहे ना तर ही एक कलर घेतला होता, पिस्ता कलर म्हणून। तर खूपच अशी साडी खूप मस्त, आणि गौराईला घातली ना त्यावेळेस देखील इतकी छान वाटत होती, खूपच। अगदी तुम्ही म्हणजे शॉर्टमध्ये पाहू शकता, खूप छान साडी आहे पहा, अगदी पिस्ता कलर देखील खूपच मस्त आहे। आणि दुसरा जो आहे तर हा असा आहे मोरपंखीसारखा, म्हणजे मोरपंखीच म्हणावं लागेल कारण थोडासा फिरता आहे। तर हे पहा, मोबाईलमध्ये जो आहे तर मोबाईलमध्ये थोडासा अलग कलर दिसत आहे, परंतु हा मोबाईलमध्ये थोडासा आकाशी कलरसारखा असा वाटत आहे, परंतु हा जो आहे ना तर मोरपंखी कलर आहे पहा, खूपच अगदी मस्त। आणि सर्वांना त्याचे काठ वगैरे खूपच आवडले। म्हणे तुम्ही कुठून घेतले ते सांगा आम्हाला की आम्ही पण शॉपिंग करू, असं तसं। तर मला देखील खूप साड्या आवडल्या आणि खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। आणि त्या सर्व काही म्हणजे सांभाळून सगळं काही म्हणजे लेकरांना घरामध्ये तर आपल्याला काय कामं नसतात, भरपूर सगळे काही कामं
करून ते एवढं सगळं ॲडजस्ट करतात आणि खरंच खूप छान साड्या असतात त्यांच्याकडे. आणि जर आपल्याला खऱ्यानेच जर शॉपिंग करायची म्हटलं की तर डेली यूजसाठी सुद्धा आणि अशा देखील काठपदर सणांना घालायला देखील त्यांच्याकडे साड्या खूप छान असतात. तर माझ्या मैत्रिणींनी देखील भरपूर जणींनी म्हणजे लिंक घेतली त्यांची की आम्हाला पण लिंक द्या, जेव्हा आम्हाला शॉपिंग करायची आहे तेव्हा आम्ही नक्की त्यांच्या स्टुडिओमधून शॉपिंग करूया असं. तर आपल्याला डेली यूज किंवा असं जरी सणाला घ्यायचं म्हटलं तर आपल्याला तिथून खूप म्हणजे छानपैकी साड्या भेटतात आणि अगदी रिजनेबल देखील भेटतात. आणि माझी जी आहे तर मी इतर जी शॉपिंग आहे तर ऑनलाईन भरपूर वेळेस इतर शॉपिंग केली होती, परंतु साड्या जी आहेत तर मी फर्स्ट टाईम त्यांच्या स्टुडिओमधून घेतल्या आणि मला खरंच त्यांचं म्हणजे सूत कलर वगैरे खूप आवडला, अगदी रिजनेबलमध्ये. आणि इथून पुढं जी आहे तर शॉपिंग जे समजा आपण डेली तर शॉपिंग करू शकत नाही, परंतु जेव्हा देखील आपल्याला शॉपिंग करायची आहे तर मी फर्स्ट ऑप्शनल देईन त्यांचं. आणि मी म्हणजे त्यांच्याकडेच अगोदर पाहिल की म्हणजे आवडल्याच्या नंतरून आपण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आहे. तर खूपच म्हणजे छान प्रकारे गणपती बाप्पाचा आणि गौराईंचा जो सण आहे हा थोडक्यात म्हणता येईल तर खूपच छानपैकी पार पडला. ह्या 10-15 दिवसामध्ये खूप अशी धमाल केली, खूप शॉपिंग केली आणि अगदी मनसोक्त म्हणजे सर्व काही नातेवाईक वगैरे आले होते तर मनसोक्त अगदी खूपच आनंद झाला. खूप म्हणजे छान वाटलं. नेहमी कसं आपणच असतो, डेलीची रुटीन असते, सकाळी उठायचं, काम करायचं, परत उगवला दिवस असाच मावळतो, परंतु त्या 10-15 दिवसामध्ये खूप छान वाटतं. तर भरपूर प्रयत्न केला मी की जे महालक्ष्मीसाठी फराळ वगैरे बनवला किंवा छोटे व्लॉग मी तुमच्याशी शेअर करेल, पण नाही शेअर करू शकले कारण त्या दिवसामध्ये जे आहे तर आपल्या पाहुण्यांना देखील पाहायचं असतं, परत वरतून जे आपल्याला तयारी करायची ते देखील करायची असते. त्यामुळे मग माझ्याच्याने जे छोटे व्लॉग असतात किंवा शॉर्ट म्हणा तर ते जास्त प्रकारे नाही मी तुम्हाला दाखवू शकले. तर चला इथून पुढे नाही डेली तरी कमीत कमी जे आहे तर 2 दिवसाला 3 दिवसाला नक्कीच माझे व्हिडिओ येतील. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक शेअर करत जा आणि सपोर्ट करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.